श्री आशिष बोबडे आणि बादशाह भाऊ 2,000 रुपयाचं पेट्रोल टाकून नागपूरवरून डायरेक्ट बमलेश्वरी माताचं दर्शन घेण्यासाठी निघाले. पुष्कळ दिवसापासून इच्छा होती मा बमलेश्वरीचं दर्शन घ्यायचं आणि आज ते आमची इच्छा पूर्ण होऊन राहिली. सकाळी 7 वाजता निघून आम्ही 11 वाजेपर्यंत मा बमलेश्वरीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. सगळ्यात अगोदर आम्ही नवीन बनलेलं खालील मा बमलेश्वरी माचं दर्शन घेतलं आणि हे मंदिर बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा खूप सुंदर आहे. मा बमलेश्वरीला आम्ही हातपाय जोडून त्याच्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि बाहेर आम्हाला भैरव मंदिर आणि गणेश मंदिर सुद्धा दिसलं. त्याच्यानंतर आम्ही दोघे उडण खटोल्यामध्ये बसलो आणि सुरुवातीला खरंच बहुत भीती वाटली, कारण की उडण खटोल्यावर बसण्याचा हा माझा पहिला अनुभव होता. खाली मस्तपैकी तलाव आणि बाहेर पूर्ण हिरवळ. व्ह्यू सुंदर होता पण भीती अजूनही गेली नाही, कारण की उडण खटोल्याने जेव्हा वर जाण्यास सुरुवात केली तेव्हा आमची भीती डबल टिबल झाली. पण मा बमलेश्वरीचं नाव घेत घेत आम्ही वर गेलो. पण खरंच डोंगरगड इथून खूप सुंदर दिसत होतं. जय माता दी म्हणत आम्ही शेवटी गडावर पोहोचलो आणि इथे गेल्यानंतर आम्हाला माहित झालं की वर गेल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा काही पायऱ्या चढायच्या आहे. जय माता दी म्हणत आम्ही पायऱ्या चढल्या आणि वर पोहोचलो आणि शेवटी मा बमलेश्वरी माचं आम्हाला दर्शन मिळालं. लहानपणापासून इच्छा होती बमलेश्वरीला जायची आणि आज ती आमची इच्छा पूर्ण झाली. इथे पोहोचल्यावर आम्हाला इतका थंडावा मिळाला की खाली जायची आमची इच्छाच नव्हती होत. मग आम्ही दोघांनी विचार केला का आपण काही वेळ इथेच थांबू आणि इथे बसू. 1 ते 1.5 तास आम्ही दोघंही इथेच बसलो आणि जो आनंद आणि सुकून आम्हाला इथे मिळाला तो आम्ही जीवनभर लक्षात ठेवणार. त्याच्यानंतर आम्ही परत उडण खटोल्यामध्ये बसून खाली जाण्यास सुरुवात केली. पण वर येताना जी भीती वाटत होती ती खाली जाताना काहीच नव्हती वाटत. आणि अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला. अशाच ब्लॉगसाठी फॉलो करा. धन्यवाद.